9वं लक्षण बघा, जर कुलदेवी आपल्यावर नाराज असेल, कुलदेवीचं आपल्याकडून काही चुकत असेल, कुलदेवीला आपल्याकडून जर काही करून घ्यायचं असेल तर कुलदेवी आपल्या स्वप्नात येते. देवीची जर काही इच्छा असेल तर देवी आपल्या स्वप्नात येऊन सांगते, आपल्याला काही संकेत देत असते. आपल्या घरातील आजी आजोबा वडीलधारी व्यक्ती किंवा ज्येष्ठ व्यक्तींकडून आपण ऐकलेलंच असेल बघा, की कुलदेवी माझ्या स्वप्नात आली आणि देवीने मला हे करायला सांगितलं, देवीनं मला ओटी भरायला सांगितली, देवीनं मला दर्शनाला बोलवलं, असं आपल्या घरातील काही जाणकार व्यक्ती आपल्याला सांगत असतात आणि ते खरं आहे, सत्य आहे. तेव्हा तुमच्या घरात कुठलंही मंगलकार्य असू द्या, लग्न असू द्या, त्यावेळी पहिली पत्रिका कुलदेवीसमोर ठेवा, कुलदेवतेसमोर ठेवा, तिचा आशीर्वाद घ्या, मगच कार्याला सुरुवात करा. तुमचं कुठलंही काम असू द्या, शैक्षणिक असू द्या, व्यावसायिक असू द्या, शेतीविषयक असू द्या, कुठलंही असू द्या, मूळ सुरुवात कामाची करत असताना तुमची जी कोणती कुलदेवी असेल तिचा आशीर्वाद घेऊनच त्या कामाला सुरुवात करा. मूळ ताकद ही कुलदेवीपासून आहे. त्यामुळं कामाला किंवा कार्याला सुरुवात करत असताना कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरायचं नाही. तिच्या आशीर्वादानेच तुमच्या कामाला सुरुवात करायची. मग बघा, तुमच्या कामात यश मिळाल्याशिवाय राहणार नाही.